नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2024ची द गोट लाईफ ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. ही मूव्ही रिअल लाईफ इन्सिडेंटवर आधारित आहे आणि खूप इमोशनल मूव्ही आहे. ही मूव्ही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण नजीब आणि हकीम नावाच्या दोन पर्सनना बघतो, जे सौदी अरेबिया कामाच्या शोधात गेलेले असतात. एअरपोर्टवर त्यांच्या कंपनीचा माणूस म्हणजे काफिल त्यांना रिसीव्ह करणार असतो. पण खूप वेळ होऊनही काफिल तिथे येत नाही. ते खूप वेळापर्यंत तिथं वेट करतात, पण काफिल तिथे येत नाही. त्यानंतर तिथं एक पर्सन येतो, जो अरबी भाषेत त्यांच्याशी बोलतो, पण त्यांना एकही शब्द समजत नाही. त्यांना वाटतं की हाच त्यांचा काफिल असावा, म्हणून ते त्या व्यक्तीसोबत जातात. तो पर्सन त्या दोघांचा पण पासपोर्ट घेतो. ते नोटीस करतात की त्यांच्यासारखे जे इतर कामगार लोक इकडे आले होते, त्यांना रिसीव्ह करायला एअरपोर्टवर बस आल्या होत्या, पण हा व्यक्ती तर त्यांना गाडीमध्ये बसायला सांगतोय. ते सगळे तिथला नजारा, तिथले रोड्स, तिथचे टनल बघून खूप खुश होतात. तेव्हा हकीमला आठवतं की तो सुखरूप पोहोचलाय हे सांगण्यासाठी त्याला त्याच्या आईला कॉल करायचा होता. म्हणून तो त्या पर्सनला बोलतो की जर कुठं फोन बूथ दिसेल तर गाडी थांबवशील, पण तो पर्सन काही गाडी थांबवत नाही. त्यानंतर तो अरबी पर्सन हकीमला एका दुसऱ्या पर्सनकडे सोपवतो. नजीब त्या पर्सनला हकीमकडे त्याच्यासोबतच राहू देण्याची रिक्वेस्ट करतो, पण तो पर्सन काही ऐकत नाही आणि नजीबला खूप मारतो. परत नजीबला गाडीत बसून वाळवंटात घेऊन येतो. तिथे एक झोपडी असते आणि चारही बाजूने वाळूच वाळू. त्यांना तर सांगण्यात आलं होतं की त्यांना राहण्यासाठी AC रूम मिळेल, पण इकडचा नजारा काही औरच होता. नजीब त्या पर्सनला समजावू लागतो, पण दोघांनाही एकमेकांची भाषा येत नाही आणि त्या पर्सनच्या बिहेवियरवरून तर असं वाटत होतं की जरी त्याला त्याची भाषा जरी समजली असती, तरी त्याने हेल्प केली नसती. तिथं नजीबला एक म्हातारा व्यक्ती पण दिसतो, पण त्याला हिंदी यायची, मल्याळम नाही, आणि नजीबला मल्याळम यायची, हिंदी नाही. तिथं नजीब पाण्याची टाकी बघतो आणि पाणी पिऊ लागतो. बाहेर झोपण्याचं खूप ट्राय करतो, पण थंडी खूप जास्त असल्यामुळं तो टेंटमध्ये जाऊन झोपतो आणि आपण नजीबची सौदी अरेबियाला येण्याची स्टोरी बघतो. सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि आपण बघतो की नजीब त्याच्या गावात नदीतून रेती म्हणजे वाळू काढायचा. नजीबचा फ्रेंड संतोष, ज्याचा मेवना सौदी अरेबियामध्ये काम करायचा आणि चांगले पैसे कमवायचा. तेव्हाच संतोष पण त्याला सजेस्ट करतो की तू पण तिकडे जा आणि पैसे कमाव. आणि संतोष बोलतो की पासपोर्ट, विजा या सगळ्यांसाठी 30,000 वगैरे लागतील. आता इतका अमाऊंट तर नजीबकडे नव्हता, पण एकदा का सौदी अरेबियामध्ये नोकरी लागली की मग पैसेच पैसे येणार होते. हाच विचार करून नजीब त्याचं घर गहाण ठेवून पैसे जमवतो. तेव्हा संतोष त्याच्या मेहुण्याची, श्रीकुमारची आणि नजीबची भेट घालून देतो. श्रीकुमारच त्याचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी करणार होता. नजीबच्या फॅमिलीमध्ये त्याची आई आणि पत्नी सायनो असते आणि पत्नी प्रेग्नंट असते. नजीबचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम असतं. नजीब हे सगळं त्याच्या फॅमिलीसाठी करत होता की त्याच्या येणाऱ्या बाळासाठी तो चांगलं फ्युचर क्रिएट करू शकेल. नजीब या सगळ्या गोष्टींचा विचार करून झोपी गेला असतोच, तेव्हाच काफिल त्याला लाथ मारून तिकडून हकलावून बाहेर थंडीत झोपायला सांगतो. नजीबच्या पत्नीने त्याला लोणचं बनवून दिलं असतं. लोणच्याच्या वासाने नजीबला घरची आठवण यायची. नेक्स्ट मॉर्निंग तो म्हातारा व्यक्ती मेंढ्यांचं दूध काढत असतो. तेव्हा नजीब त्या म्हाताऱ्या व्यक्तीजवळ येऊन त्याला नाव विचारतो. तेव्हा तो म्हातारा व्यक्ती बोलतो की मी माझं नाव तर विसरलोय. त्यानंतर तो म्हातारा इशाऱ्यांमध्ये नजीबला ते दूध काफिलला द्यायला सांगतो, पण नजीबला वाटतं की त्यालाच प्यायला दिलंय. तो ते दूध पिऊ लागतो. मग तो म्हातारा व्यक्ती त्याला थांबवून रागवतो आणि काफिलला दूध द्यायला बोलतो. नजीब ते दूध काफिलला देतो. काफिल ते दूध पिल्यानंतर बोलतो, जा त्या व्यक्तीकडून काही काम शिक. त्यानंतर नजीब त्याचे पाय पकडून बोलतो की मला इकडून जाऊ द्या. तेव्हा कफील त्याला लाथ मारून हकलावतो आणि त्या म्हाताऱ्या व्यक्तीला नजीबला काम शिकवायला बोलतो. ज्या कफीलने नजीबला इकडे आणलं होतं, तो पण आता तिथं येतो. नजीब त्या मेन काफिलला बोलू लागतो की कसं श्रीकुमारने त्याच्याशी फ्रॉड करून त्याला इकडे पाठवलंय आणि कसा तो त्याचं सगळं गहाण ठेवून पैसे जुडवून इकडे आलाय हे पण सांगतो. पण त्या कफीलला नजीबच्या त्रासाचं, दुःखाचं काहीच घेणं देणं नसतं. त्यांना फक्त आणि फक्त त्याला राबवून घ्यायचं असतं. आता नजीब त्याने कोणाकडून किती किती उधारी आणली, किती पैसे आणले हे ज्या डायरीमध्ये लिहून ठेवलं असतं, ती डायरी त्यांना दाखवतो की कदाचित मग त्यांना त्याची परेशानी कळेल असं त्याला वाटतं. पण ते काफिल ती डायरीज फाडून फेकतात की त्याकडे काहीच प्रूफ
बाकी राहायला नको म्हणून. त्यानंतर ते काफिल त्यांचं जेवण बनवतात आणि एक जाड भरडी चपाती नजीबला पण खायला देतात. ती पोळी इतकी जाड असते की ते त्या पोळीला पाण्यात बुडून खायचे. आता त्या म्हाताऱ्या व्यक्तीला नजीब विचारतो की इकडून मेन रोड किती लांब आहे. तेव्हा तो बोलतो, खूप 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 लांब आहे, माहिती नाही किती लांब. नजीब पाणी घेऊन टॉयलेटला गेला असता कफील त्याला लाथ मारून त्याचं पाणी हिसकावून घेतो आणि बोलतो, आम्ही इथे पाणी विकत घेतो आणि तू इकडे पाण्याची नासाडी करतोय. तुला माहिती आहे हे पाणी कितीला येतं? पाणी नाही वाळू यूज कर, आणि परत पाण्याला हात लावलास तर तुझे हातच कापून टाकणार. तेव्हा नजीबला कफीलचं बोलणं समजतच नाही. मग म्हातारा व्यक्ती त्याला वाळू यूज करण्याबद्दल बोलतो. आता तिथं पाण्याचा टँकर घेऊन एक व्यक्ती येतो. नजीब त्याला शहरात जाण्यासाठी मदत मागतो, पण काफिलला हे समजतो. तो नजीबला हंटरने खूप मारतो. नजीब त्याचा हंटर पकडतो तर तो पर्सन बंदूक घेऊन येतो आणि नजीबला मारणारच तर टँक फुल होऊन पाणी ओव्हरफ्लो होतं आणि कफीलचं लक्ष डायव्हर्ट होतं. तिथलं वाहणारं पाणी बघून नजीबला गावची आठवण येते की कसा तो गावच्या नदीमध्ये त्याच्या पत्नीसोबत खेळायचा आणि इथे तर टॉयलेट क्लीन करण्यासाठी पण पाणी नशिबात नाही. नजीब त्या म्हाताऱ्या व्यक्तीला विचारतो की ते इकडे कधी आले होते. तेव्हा म्हातारा व्यक्ती हेच वारंवार बोलतो की इकडून कोणीच बाहेर पडू शकत नाही, कोणाचीच इकडून सुटका नाही. नेक्स्ट डे कफील नजीबला दूध काढण्याचं काम देतो, पण नजीबला हे काम यायचं नाही. मग कफील त्याला हातवारे करून सांगतो आणि हळूहळू नजीब हे काम शिकतो आणि शेड्या मेंढ्यांना सांभाळायचं कसं हे पण काम तो शिकतो. तो म्हातारा व्यक्ती अचानक गायब झाल्यामुळं नजीबला हे काम करावं लागायचं. म्हणून काही दिवसातच तो या कामामध्ये ट्रेन झाला होता. अजून काही दिवस जातात. नजीबला पण माहिती नसतं की इकडे येऊन त्याला किती दिवस झालीत. मेंढ्यांचे केस कापून विकले जातात. ते विकत घेण्यासाठी एक पर्सन तिकडे गाडी घेऊन येतो. तेव्हा त्याच गाडीच्या मिररमध्ये नजीब स्वतःला बघतो तर एकदम शॉक होतो. त्याचा पूर्ण भेसच बदलला असतो. दाढी वाढलेली असतात, केस विस्कटलेले असतात, चेहरा आणि हालत बिघडलेली असते. त्याला काहीच समजायला येत नाही. तो अल्लाची प्रार्थना करतो, मदत मागतो. मग त्याला वाटतं की तो तर अस्तित्वातच नाही. जर तो अस्तित्वात असता तर त्याने माझी नक्की मदत केली असती. म्हणून त्याला आठवूनही काही फायदा नाही. हे सगळं त्याला सहन होत नाही, म्हणून तो आत्महत्या करण्याचं डिसाईड करतो. मग तो एका पहाडावर चढून उडी मारून जीव देणारच तर तो बघतो की खूप सारे गिधाडं काहीतरी खात आहे. तो जवळ जाऊन बघतो तर ती डेड बॉडी त्या म्हाताऱ्या व्यक्तीचीच असते. आता ते गिधाडं नजीबवर पण अटॅक करतात तर नजीब तिकडून जीव वाचून पडतो. त्याला जेव्हाही घरची आठवण यायची तेव्हा तो लोणच्याच्या बरणीला काढून त्याचा वास घेऊन एक फोड तोंडात टाकायचा. हीच एक गोष्ट होती जी या वाळवंटात त्याला घरी परतण्याची, परत जाण्याची आशा देत होती, घरची आठवण करून देत होती. आता नजीब तिकडून पडण्याचा निर्धार मनात पक्का करतो. तो तिकडून पडतो, पण कफील त्याला बघतो आणि त्यावर गोळी चालवतो. नजीब घाबरून पडणं थांबवतो तेव्हा कफील त्याच्याजवळ येऊन त्याचा पाय तोडतो. त्याच्या पायावर खूप मारतो की जेणेकरून तो परत इकडून पडून जाण्याची हिंमतच करणार नाही. आता नजीबला परत आणून शेड्या मेंढ्यांमध्येच दोराने बांधून ठेवलं जातं. नजीबला तहान लागलेली असते. तो कसा तरी ती दोर सोडून शेड्या मेंढ्या ज्यातून पाणी प्यायच्या त्यातून पाणी पितो. इथून काही दिवसांनी नजीब शेड्या मेंढ्यांना चारायला घेऊन गेला असता खूप पाऊस पडतो. म्हणून तो एका गुफेत आडोशाला थांबतो. तेव्हा त्याला एक गाणं कानावर येतं आणि हे गाणं त्याने यापूर्वी पण ऐकलेलं असतं. हे गाणं कोण गातंय हे बघण्यासाठी नजीब त्या आवाजाला फॉलो करत थोड्या दूरवर जातो. तर तेव्हा त्याला तिथं हकीम दिसतो आणि त्याची पण कंडिशन नजीबसारखीच असते. त्या दोघांनाही एकमेकांना बघून खूप आनंद होतो आणि तेव्हा हकीम बोलतो की आपण इकडून पळून जाऊ दादा. मी काही दिवसांपूर्वीच इकडे आलोय. माझ्या कफीलने माझ्याकडून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम करून घेतलंय. ते बोलत असतानाच हकीमचा कफील तिकडे येतो. म्हणून हकीमला तिकडून निघून जावं लागतं. तो बोलतो, तुला बघितलं, तुला भेटलो, तर आता मला मरणाची भीती नाही. काही दिवसानंतर ते दोघं परत भेटतात. तेव्हा हकीम नजीमला एक लेटर देतो. त्यात लिहिलं असतं की त्या दिवशी मला माझ्या कफीलने खूप मारलं, पण काही हरकत नाही, मी तुला भेटलो याचा मला जास्त आनंद आहे. इथे एक आफ्रिकन व्यक्ती पण आहे, तो इकडे खूप दिवसांपासून राहतोय. तो पण माझ्यासोबतच कामाला आहे. त्याला इकडचा पूर्ण एरिया ओळखीचा आहे. जर त्याने आपल्याला हेल्प केली तर आपण इकडून पळून जाऊ शकतो.
नजीब उंटांचा पण खाना खायचा, कारण त्याला पोटभर जेवण मिळायचं नाही. हकीम काही दिवसांनी आफ्रिकन व्यक्ती कादरीला घेऊन येतो. कादरी नजीबला बोलतो की काही दिवसात आमच्या मेन कफीलच्या मुलीचं लग्न आहे, तेव्हा सगळे त्या लग्नाला जातील आणि आपण इकडून पळून जाऊ. नजीब बोलतो, खरंच आपण इकडून पळून जाऊ शकू का? तेव्हा हकीम बोलतो, इकडून पळू शकलो नाही तर ॲटलिस्ट सोबत मरू तर शकू. आता हे सगळं नाही सहन होत. नेक्स्ट मॉर्निंग सगळे लग्नाला जातात, तर नजीब इतक्या दिवसात पहिल्यांदा आंघोळ करतो, कारण त्याला पाण्याचा वापरच करू दिला जायचा नाही. त्याची कंडिशन खूप वाईट असते. तो एक चालता फिरता हाडांचा सापडा बनलेला असतो. आता तो घरच्या लोणच्यांचा वास घेतो आणि एक शेवटची फोड तो तोंडात टाकतो आणि तो घरी जायचं म्हणून तेच कपडे घालतो जे कपडे घालून तो इकडे आला होता. पण पॅन्ट खूप लूज होते, म्हणून ती तो दोराने टाईट करतो. जाण्याआधी शेळ्या मेंढ्यांना उंटांना जेवण देऊन तिकडून निघताना त्यांना बोलतो की मी आता घरी जातोय आणि आता इकडे कधीच परतणार नाही. तुमची काळजी घेण्यासाठी माझ्यासारखंच दुसरं कोणतरी येईल. आता सगळे भेटतात आणि तिकडून पडतात. नजीब जाण्याआधी तो राहायचा त्या प्लेसला बघतो आणि घरी जाणार या फिलिंगने खूप हॅपी होऊन पडू लागतो. त्यांना चालून चालून रात्र झाली असते आणि हकीमला तहान पण लागलेली असते. तेव्हा त्यांना एक प्लेस दिसते. कादरी तिथं पाणी घेण्यासाठी जातो, पण तिथला काफिल त्यांना बघतो आणि त्यांच्यावर गोळी चालवतो. घाबरून ते लोक तिकडून पडतात आणि या चक्करमध्ये नजीबची बॅग पण तिकडे सुटते. चालून चालून दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस पण झाला असतो, पण रोड त्यांना कुठंच दिसत नाही. चारही बाजूने वाळवंटच दिसतं. ॲक्च्युली ते जेव्हा त्या काफिलला घाबरून पळाले असतात तेव्हा ते रस्ता भटकतात. आता हकीम आणि नजीबला पाणी आणि उंट दिसतो, म्हणून ते दोघं पाणी प्यायला तिकडे जातात. पण जवळ जाऊन बघतात तर एक उंट तिथं मरून पडलेला असतो. कदाचित तहानेने व्याकुळ होऊन तो मरण पावला असावा. त्यांना पाणी दिसत होतं, तो त्यांचा भ्रम होता. ते नमाज करत असताना तिथं वाळवंटी साप येतात. कादरी आणि हकीम तर दूर होतात, पण नजीब त्या सापात फसतो. पण कादरी त्याला तिकडून जराही हालचाल न करण्याबाबत बोलतो. नजीब जराही हालचाल करत नाही, म्हणून ते साप पण त्याला इजा न पोहोचवता तिकडून निघून जातात. आता तिसरा दिवस उजाडलेला असतो, पण रोड अजूनही त्यांना दिसला नसतो. नजीबच्या पायाला अनवाणी चालल्यामुळं त्याच्या पायाला खूप जास्त फोडं आलेली असतात. तेव्हा कादरी त्याचं जॅकेट फाडून नजीबच्या पायाला बांधतो, ज्यामुळं त्याला चालायला बरं होईल. आता हळूहळू हकीमची कंडिशन वाईट व्हायला लागते. आता त्यांना ते जिथं होते ती प्लेस या प्लेसपेक्षा बेटर वाटत होती. ॲटलिस्ट तिथं त्यांना प्यायला पाणी तर मिळायचं. आता त्यांच्याकडे अल्लाची आराधना केल्याशिवाय काही दुसरा पर्याय नसतो. कादरी हकीमला उचलून चालू लागतो, पण नजीबची पण हालत खराब व्हायला लागते. कादरी त्याचं जॅकेट काढून त्याला सावली देतो. हकीम तहानेने तडफडून मरायला टेकला असतो. तेव्हा कादरी त्याच्या घामाचा एक थेंब हकीमच्या तोंडात टाकतो. नेक्स्ट डे हकीमला बिल्डिंग दिसतात. तो त्या बिल्डिंगकडे धाव घेतो. त्याला वाटतं की ते मेन रोडला पोचलेत, पण हा त्याचा भ्रम असतो. त्याला तिकडे काही खाण्याच्या गोष्टी पण दिसतात आणि तो त्या फूडवर तुटून पडतो, पण हा पण त्याचा भ्रम असतो. तो अन्न समजून वाळूच खात असतो. नजीब जेव्हा त्याला असं करण्यापासून थांबवतो तर हकीम त्याचाच गळा पकडतो. हकीमचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. वाळू खाल्ल्यामुळं त्याला रक्ताच्या उलट्या व्हायला लागतात आणि तो मरण पावतो. तिथं वाळवंटी वादळ आल्यामुळं त्यांना हकीमची डेड बॉडी सोडून पडावं लागतं. त्या वादळातून ते दोघं वाचतात, पण हकीमची डेड बॉडी त्यांना सापडत नाही. हकीमची ही सगळी कंडिशन बघून नजीबची हिंमत खचते, पण कादरी त्याला दिलासा देतो. तो बोलतो की जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत आपल्याला चालावंच लागेल. चालून चालून नजीबच्या पायाची फोडं इतकी वाढलेली असतात की तो आता चालूच शकत नाही. त्याचा पाय सडतो. तेव्हा कादरी त्याला त्याचे शूज देतो. कादरीला पाल दिसते, यावरून तो गेस करतो की पाणी इथंच कुठं जवळपास आहे आणि ते त्या पानाचा शोध लावतात. पण अशा कंडिशनमध्ये एकदम पाणी पिणं पण जीवास धोकादायक असू शकतं, म्हणून कादरी त्याला थोडं थोडं पाणी पाजतो. आता तिथं कादरीला एक कोका कोलाची बॉटल मिळते, तर त्यांना वाटतं की इकडे जवळपासच कुठे वस्ती असणार. ते एक्साइटमेंटमध्ये चालायला लागतात, पण जिकडे तिकडे वाळवंटच असतो. नेक्स्ट मॉर्निंग जेव्हा नजीब उठतो त्याला तिथं एक बॉटल पाणी मिळतं, जे कादरीने त्याच्यासाठी ठेवलं असतं. पण कादरी काय आसपास दिसत नाही. तो कुठं गेला हेही नेमकं माहिती नसतं. नजीब चालत असताना तहान लागली की ते पाणी प्यायचं. आता त्यात एकच घोट पाणी उरलेलं असतं. नजीब तो पण शेवटचा घोट घेतो, तर तेव्हाच त्याला गाडीचा आवाज येतो.
म्हणजे तो मेन रोडच्या आसपास पोहोचला होता. तो धावत धावत मेन रोडवर येतो, पण एकही गाडी तिथे थांबत नाही. नेक्स्ट डे एक खूप श्रीमंत व्यक्ती त्याची महागडी गाडी तिथे थांबवतो. तो बोलतो की गाडी खराब होईल याची चिंता तू करू नको, मी ती गाडी साफ करून घेईल. त्यानंतर तो नजीबला पाणी पण प्यायला देतो. तो व्यक्ती नजीबला शहरात सोडतो. तिथे नजीबला मलबार नावाचं एक मल्लाडी हॉटेल दिसतं. त्या हॉटेलचा ओनर कुंजिका नजीबची हेल्प करतो आणि अशा तिथे फसलेल्या नजीबसारख्या कित्येक लोकांची त्याने हेल्प केली असते. त्याला नीट क्लीन करून कपडे देऊन त्याची मेडिकल ट्रीटमेंट करवतो. त्याच्या घरचा पत्ता लावून त्याचं बोलणं त्याच्या घरच्यांची करून देतो. पोलिसांची कागदपत्रांची कारवाई सुरू असते तेव्हा नजीबला कादरीचा वॉन्टेड लिस्टमध्ये फोटो दिसतो. नजीबकडे एकही डॉक्युमेंट नसल्यामुळं त्याला जेलमध्येच ठेवलं जातं. त्याच्यासारख्या सगळ्या काफिलपासून पडून आलेल्या लोकांना एक लाईनमध्ये उभं केलं जातं आणि आता तिथं खूप काफिल येतात. त्यांच्या गुलामाची ओळख करून त्यांना मारत पिटत तिथून घेऊन जातात. नजीबचा पण काफिल तिथे येतो. नजीब त्याला बघून लपतो, पण काफिल त्याला बघतो आणि त्याला पिटत पिटत तिकडून नेतो. आणि हे सगळं नजीब त्याच्या डोक्यात इमॅजिन करत असतो. आता खरंच तिथं त्याचा काफिल येतो आणि नजीबला बोलतो, मी तुझा ऑफिशियल स्पॉन्सर नाही, नाहीतर तुला इकडून घसाटत नेलं असतं. ॲक्च्युली तो काफिल नजीबचा स्पॉन्सर नव्हता. त्याने नजीबला आणि हकीमला अनऑफिशियली नेलं होतं. त्याच्याकडे नजीबच्या स्पॉन्सरशिपचे डॉक्युमेंट नसल्यामुळं तो त्याला परत नेऊ शकत नव्हता. आता 3 महिन्यानंतर नजीब घरी परतणार असतो. त्याचा संघर्ष फळाला आला असतो, कारण आज तो घरी परतणार होता. नजीब बोलतो, जेलमध्ये 3 महिने मला वाळवंटातील 3 वर्षापेक्षा जास्त वाटले. जेव्हा माहिती पडलं की मी घरी परतणार आहे तेव्हापासून मला झोपच आली नाही. तेव्हापासून मी फक्त घरी परतण्याची वाट बघतोय. मोठ्या बॅगमध्ये परफ्यूम, टेप रेकॉर्डर, खेळणी घेऊन जाणाऱ्या लोकांची, एअरपोर्टवर वाट बघणारी लोकं आणि त्यांच्यामध्ये माझी वाट बघणारी माझी पत्नी आणि मुलगा. त्यांना द्यायला माझ्याकडे फक्त माझं उरलेलं आयुष्य आहे. या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. शेवटी लिहून येतं की हे त्या हजारो लोकांचं दुःख आहे जे जिवंत राहण्यासाठी आपला देश, आपलं घर सोडून जातात आणि वाळवंटात आपला जीव गमावतात. आणि याच लाईनवर मूवीचा इथे द एंड होतो. तर मंडळी, हे होतं मल्याळम मूवी द गोट लाईफचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.